जय शिवराय मित्रांनो, आज तिथीनुसार शिवजयंती आणि या शिवजयंती निमित्त नवयुग मित्र मंडळ हनुमानवाडी आणि आमचे सगळे शिवभक्त इथे शिवजयंती निमित्त ज्योत आणण्यासाठी आलेलो आहे. तर हनुमानवाडीची यावर्षीची कितवी जयंती आहे? जय महाराष्ट्र मित्रांनो, या ठिकाणी आज आमचं नवयुग तरुण मंडळ हनुमानवाडी गराडे ही 43वी पर्व 43वे आहे. त्याबद्दल या ठिकाणी अखंड महाराष्ट्राचे नव्हे तर पूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. ही जयंती आम्ही तारखेप्रमाणे नाही तर तिथीप्रमाणे दरवर्षी साजरी करत असतो. या ठिकाणी आज आम्ही पहाटे 5 वाजता निघून या ठिकाणी सिंहगडवर आता ठीक 8:30 वाजता पोहोचलेलो आहे. ही दरवर्षी जयंती याप्रमाणे आम्ही साजरी करत असतो. चला तर मित्रांनो, बाकीची माहिती किल्ल्यावर गेल्यावर घेऊया. मित्रांनो, सिंहगड किल्ल्यावर आल्यानंतर बॅक साईडनी हा सिंहगड किल्ल्याच्या बॅक साईडचा कल्याण दरवाजा दिसतो आपल्याला आणि हा किल्ल्याचा कल्याण दरवाजा पाठीमागचा. त्या बाजूने किल्ल्याला एंट्री होती आणि तिथं व्यावसायिक सुद्धा बसलेले आहेत. पुण्याचा मेन दरवाजा, त्याच दरवाजापासून हे खडक वाचल्याचं धरण दिसतं आपल्याला इकडे. काढा खडक वाचला धरण आणि हा मेन दरवाजा. पुणे दरवाजातून मेन एंट्री केल्यानंतर सर्व शिवभक्त गडावर ज्योत आणण्यासाठी निघालेले आहेत. हे बघा, गडाची डागडुजी करण्यासाठी सगळ्यात मोठं सहकार्य असेल तर त्या गाढवांचं. हे बघू शकता तुम्ही, तो सिंहगड किल्ल्याचा मॅप. कुठून कसं जायचं, काय जायचं, सगळी माहिती आपल्याला इथून मिळते. चला तर तिसऱ्या दरवाजातून आल्यानंतर तुम्ही बघू शकता, हा समोर दिसतोय तोफखाना आहे. हा दिसतोय हा तोफखाना, हा तोफखाना. आणि इथून जबरदस्त व्ह्यू दिसतोय असा खडक वाचल्या धरणाचा. आणि खाली गाव आहेत किल्ल्याच्या पायथ्याला. तोफखान्याचा मार्ग तुम्ही जर कधी आलात तर पुण्याकडून येणारा 3 नंबरचा दरवाजा, 3 नंबरच्या दरवाजाकडून उजव्या साईडला हा तोफखाना आपल्याला बघायला मिळतो. चला तर आपण बघूयात कसा दिसतोय तोफखाना. हा अशा प्रकारे तोफखाना आहे. हे बघू शकता तुम्ही तोफखाना. ही आहे घोड्याची पागा. घोड्याची पागा म्हणून ओळखले जाते. पण आपण पुणे दरवाजातून आल्यानंतर हे तुम्हाला खोदकाम केलेलं लागतं. आणि खोदकाम केलेलं दिसल्यानंतर हे एक प्राचीन वास्तू आहे. म्हणजे वास्तविक पाहता हे पाण्याची टाकी असावे असं म्हटलं जातंय. हे बघू शकता तुम्ही, हे बघू शकता तुम्ही, पावसाचे पाणी वगैरे कुठलेही मिसळून आत येऊ नये म्हणून हे कट्टाड बांधलेले आहे. पण ही वास्तविक पाहता घोड्याची पागा नाही, कारण की उभा राहून पिली जागा, त्यामुळं त्याला घोड्याची पागा म्हटले जात नाही असे काही अभ्यासक म्हणतात. तसंच इथून थोडंसं बाहेर आल्यानंतर ह्या ज्या जुन्या पायऱ्या दिसतात, ह्या जुन्या पायऱ्यांवरून तोफखान्याकडं लक्ष राहावा. हा जो समोर तोफखाना दिसतोय, त्या तोफखान्यावर लक्ष राहावा अशी गडाची डागडुजी केलेली आहे. अशा प्रकारे चला तिथून थोडं वरती आल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे पाण्याच्या टाक्या दिसतात. त्या पाण्याच्या टाक्या दिसतात. आणि थोडं वर आल्यानंतर काही व्यावसायिक आपल्याला इथे दिसून येतात.
अशा प्रकारे इथं व्यावसायिक तुम्हाला दिसून येते. भाई उसमें हम लोग बैठ गए थे एक्चुअली हे असं तुम्हाला गडावर आल्यानंतर खायला भेटेल. नाही, त्यानंतर टिळक निवासस्थान व्यावसायिकांच्या ठिकाणी समोर आल्यानंतर आपल्याला महात्मा गांधी आणि टिळकांची भेट होण्याचं ठिकाण म्हणजे हे टिळक निवासस्थान. बघूयात आपण. हे बघा, लोकमान्य टिळक. हे बघू शकता तुम्ही. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. जन्म 23 जुलै 1856 आणि मृत्यू 1 ऑगस्ट 1990. इथं पूर्ण माहिती दिलेली आहे. चला वाडा बघूयात. हे बघू शकता तुम्ही वाडा कशा प्रकारे आहे. इथं पाटी दिलेली आहे टिळक निवासस्थान म्हणून. आणि हा वाडा तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे खूप मोठा वाडा आहे. आता इथून दरवाजा बंद केलेला आहे, नाहीतर आपण आत जाऊन बघितलं असतं. आणि आता आपण तानाजी मालुसरे यांच्या समाधीपाशी पोहोचत आहे. 5 मिनिटात आलेलो आहे किल्ल्यावर. मित्रांनो बघू शकता, गडाची डागडुजी करण्यासाठी सगळ्यात मोठा खारीचा वाटा असेल ते ही गाडी आलेलो आहे. ज्या ठिकाणी तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. हे बघू शकता. इथं तुम्ही पुढे आल्यानंतर हे कोंडाणेश्वरचं मंदिर आहे. इथून वर जायला जागा आहे. हा रोड आहे वरती जाण्यासाठी. तिथं पण जायचं आपल्याला. चला पहिला आतून जाऊन येऊ आपण. ज्या ठिकाणी तानाजी मालुसरे यांची समाधी आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. तुम्ही बघू शकता मावळे. आणि हे जे दाखवलेलं आहे तसे वरती घेतले, ह्याच्यामध्ये असं दाखवलेलं आहे की हे सगळं छायाचित्र आहे. या ही तानाजी मालुसरे यांची समाधी. समाधीपासून आल्यानंतर हा सिंहगडचा मॅप आहे. कुठून जायचं, कसं जायचं सगळं इथं दिलेलं आहे. तुम्ही बघू शकता ह्या साईडला तुम्ही बघू शकता अमृतेश्वराचं मंदिर आहे. हा इथं पाठीसाला दिलेली आहे. अमृतेश्वर मंदिर. आणि ह्या तोपांची डागडुजी आता केलेली दिसते आहे ना. त्या आत्ताच्या नवीन तोफा दिसतात. हे बघू शकता तुम्ही अमृतेश्वर मंदिर. बघू शकता तुम्ही अमृतेश्वराचं मंदिर. हे बघू शकता तुम्ही भैरवनाथाचं मंदिर. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कडचा परिसर, झाड त्या काळातली, ही मोकळी जागा. चला तर हे बघू शकता तुम्ही पाण्याचं टाकं.
पैसे टाकतात लोक म्हणत मागायला. अहो तुम्हाला तुम्ही जेवढं दाखवता मित्रांनो, तेवढं आता नसतं का असते ना काय नाही शिंगट बघूयात आता देव टाक आणि कल्याण दरवाजा आणि ज्या ठिकाणी उदयन राठोड यांचं थडगं आहे, म्हणजे कल्याण दरवाजाच्या बॅक साईडला त्यांचं थडगं बांधलेलं आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण जाऊया. चला मित्रांनो, तुम्हाला देव टाक दाखवतो. या इच्छा मागतात लोक. देव टाक बघूयात. आहे ना? इथून आतमध्ये एंट्री आहे देव टाकेला. आणि पाणी पाणी बघा ना किती स्वच्छ आहे, एकदम स्वच्छ पाणी. पिण्याचे पाणी येते. तळस दिसतोय. आले ह्यात काहीतरी टाकलंय कचरा. टाके त्यात लोक हे मागतात इच्छा करून टाकतात. पैसे टाकतात पैसे. हे देव टाक आहे. खोली कमी आहे, पण असं म्हणतात की जिकडून आपण चालत आलो असं 80 फूट आतमध्ये आहे असं म्हणतात. खालून 80 फूट आतमध्ये खोल आहे असं त्या आतल्या साईडनी, आणि उभी टाकी कमी खोल आहे. एकदम स्वच्छ पाणी पिण्यासारखे. चला तर आता कल्याण दरवाजापाशी जाऊयात, ज्या ठिकाणी उदयन राठोड यांची थडगा दाखवत. हे कल्याण गाव हा बघू शकता तुम्ही. 200 मावळं आले, खालच्या हा कल्याण दरवाजा आहे. 200 आले. चला तो मित्रांनो, हा जो दिसतोय ना हा कल्याण दरवाजा, आपण तुम्हाला तिकडून दाखवला होता, तिकडे उभं होतं त्यावेळेस त्या साईडनी हा कल्याण दरवाजा दाखवला होता. आणि कल्याण दरवाजा वर चढल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता उदयन राठोडचं थडगं. बघा या ठिकाणी उदयन राठोडचं थडगं आहे, या ठिकाणी बांधलेलं आहे. गोड घेतला शहर मामांनी. शेलार मामांनी डायरेक्ट नरडच कापलं होतं उदयन राठोड. आणि हा आपला सह्याद्री. तानाजी मालुसरे ज्या बाजूने वर चढले होते ती ही जागा. तिकडं गेल्यानंतर दाखवू आपण. आता झुंजार बुरुज बघून येऊ. हो का मित्रांनो, हा समोर आहे तो हा झुंजार बुरुज आहे. आणि आता वातावरण सुद्धा एकदम स्वच्छ झालंय. या वातावरणात बघा इकडून राजगड, तोडनागड, रायरेश्वर, रोहिडेश्वर हे गड इकडून दिसतात बघा. बघा वातावरण पण स्वच्छ आहे एकदम. इथं बघू शकता तुम्ही, तिच्या समोर दिसतंय सोरळ. तिकडे तोरणा आहे, राजगड इकडे आहे, आणि तसंच त्याच्या डाव्या साईडला इकडे रोहिडेश्वर. असे किल्ले इथून दिसतात. वातावरण एकदम स्वच्छ असल्यामुळे. चला झुंजार बुरुज बघूयात. अशा प्रकारे आपण सिंहगडावरील झुंजार बुरुज पाशी आलेलो आहे. झुंजार बुरुज उदयन राठोड यांच्या थडग्यापासून आल्यानंतर इथं पाण्याच्या टाक्या दिसतात, बघू शकता. ज्या ठिकाणी तानाजी मालुसरे वरती चढले होते ते ठिकाण तर आपण बघितलंच, पण ज्या ठिकाणी तानाजी मालुसरे वर चढल्यानंतर लढाई झाली, आता त्या ठिकाणी जाणार आहे आपण. अख्खा सह्याद्री, संपूर्ण सह्याद्री दिसतोय आपल्याला. आणि इथून मावळे लक्ष ठेवायचे, आपल्या गडाची सुरक्षा करायची. इथून असं आहे की वरचा माणूस खाली बघू शकतो, पण खालच्या माणसाला वरचं दिसत नाही.
ज्या ठिकाणी तानाजी मालुसरे वर चढून आले तिथं हा तानाजी कडा, कलावंती बुरुज आणि दुर्बिणीद्वारे निसर्ग पाहण्याचं ठिकाण, खुला रंगमंच. हे बघू शकता तुम्ही तानाजी कडा. आता ज्या ठिकाणावर वर आलते ते ठिकाण तुम्हाला दाखवतो. या ठिकाणावरून तानाजी मालुसरे चढले होते. या ठिकाणावरून हे बघू शकता तुम्ही. आणि असं म्हणतात की इथे लढाया झाल्या होत्या आणि या ठिकाणी लढाया झाल्यानंतर तानाजी मालुसरेंचा हात तुटला होता. असं म्हणतात की हा संपूर्ण जो किल्ला आहे हा 100 एकरामध्ये किल्ला आहे. तिथून बघितलं तुम्हाला, पण आम्हाला काय लांबून कळा ना. होय होय, इथं कुठं राहिलाय? आणि इथं ते ज्यावेळेस इथं ही लढाई इथं झालती ना. हा हा एक मिनिट. इथे खाली कोळीवाडा आहे, तिथून येताना वरती तानाजी मालुसरे आले होते गोंधळांच्या रूपात खंडोजी नायकापाशी. खंडोजी नायकांचं उदयवानाचं चांगलं होतं रिलेशन. त्यांनी माहिती काढली तानाजी मालुसरेंनी पूर्णपणे. आणि ते डोंगरी कडा आहे तिथं, तिथनी वरती आले ते आणि इथे लढाई झाली समोर. तिथनी लढत गेल्याच्या नंतर न तिथं हात तुटलेली जागा आहे त्यांची पलीकडच्या साईडला. तिथनी तिकडे गेल्याच्या नंतर त्यांचं निधन झालं तिथं. इथे समोर पुढे गेली की समोर. आम्ही तेव्हापासून बरेच वर्ष झालं, म्हणजे खंडोजी नायकांच्या काळापासून आमची पिढीच तिथे राहायला. ही 3री-4थी पिढी असं. बरेच वर्ष झालं. बरेच वर्ष झालं. हा, म्हणजे तुम्हाला गडाचा कोपरा ना कोपऱ्याची संपूर्ण माहिती संपूर्ण माहिती आहे. म्हणजे आता काय इथं व्यवसाय काय करता तुम्ही? व्यवसाय काय वरती समिती तर्फे कामाला आहे आणि दुधाचा थोडासा व्यवसाय. दुधाचा कुठे जागा म्हणजे इथे समोर आहे, इथे पुढे गेले. मित्रांनो, ज्या ठिकाणी तानाजी मालुसरेंची लढाई झाली आणि ज्या ठिकाणी हात तुटला त्या जागेवर आता आपण निघालेलो आहे. ते MTC गेस्ट हाऊस आहे. दागडुजी आता नवीनच हे बऱ्याच वर्ष झालं बनवलेलं. तिथं राजाराम महाराजांचं जरा मंदिर आहे, ते रिपेअरिंग केलंय. हे ते हात तुटलेला त्यांचा. तानाजी मालुसरे ज्या ठिकाणी लढले आणि लढता लढता ज्या ठिकाणी हात तुटला ती ही जागा आहे. जखमी स्थळ म्हणून ओळखले जाते. काय म्हणजे अजून काय माहिती सांगाल? काही इथं राजाराम महाराजांची समाधी आहे खाली. तिथं वाडा आहे, त्या वाड्याचं काम चालू आहे. पलीकडे टिळा बांगला आहे, त्या पाठीमाग एक टोप आहे मोठी गाड्यावरती ठेवलेली. आणि इथं वरती शंकराचं मंदिर आहे शिवखाली. पावसाळ्याचे लोक वरच असतील ना? पावसाळ्याचे म्हणजे काय आता 2-3 कुटुंब आहे तिकडे. अलीकडे 2-3 आणि इकडे 2-3. पावसाळ्यात कसं काय करता मग? पावसाळ्यात आपलं एकदम बाजार ठेवता घरी नेऊन याच वाटेने ये जाता चालू. पावसाळ्यात बी येता तुम्ही? किती पाऊस असला तरी? भरपूर पाऊस असतो इकडे. नाही पण तुम्ही तरी बी येता पाऊस असल्यावर? वरती काम यायला लागतं, दूध घेऊन यायला लागतं ना. दूध इथं लोकांना नाही का? दूध स्टॉलवाल्यांना 10-15 पावसाचं 20 लिटर दूध असतं. तुम्ही किती वर्ष झाले इथे काम? इथं समितीतर्फे 2009 पासून 2009 समिती फॉरेस्टातर्फे का? हे नाही, टेम्परवारी आपलं. आपण अशा प्रकारे त्यांनी छान अशी माहिती दिली आणि त्यांचा गडावरती दुधाचा छोटासा व्यवसाय करतात. आणि ज्यावेळेस तुम्ही इथं पर्यटनासाठी किंवा गड बघण्यासाठी येताल तेव्हा जी माणसं खरीच कष्ट करून आपल्या गडाचे संवर्धन करून व्यवसाय करतात, छोटा मोठा व्यवसाय करतात, तर अशा लोकांकडून तुम्ही 100% खरेदी करा. राजाराम महाराजांच्या समाधीपाशी आता निघालेलो आहे आपण. पण नक्की ती समाधी कुठे आहे आणि समाधी कशी आहे ती पूर्ण माहिती आपण यांच्याकडून घेऊयात. ही जागा आहे छत्रपती राजाराम महाराजांची समाधी. चला बघूयात.
खडक वाचलेच धरणी. किती किलोमीटर पर्यंत वरती गेलंय धरणाचा बोगारा? हा. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराज आणि छत्रपती शंभू महाराजांचे बंधू राजाराम महाराज यांच्या समाधीपाशी आपण आलेलो आहे. पण ती समाधी नेमकी कुठे आहे आणि कशी आहे ती बघूयात आपण. जाणकारांकडून माहिती घेऊया पूर्ण. हे काय पिण्याच्या टाकीचं पाणी आहे? हा हा. हनुमानाचं मंदिर. त्याची पूर्ण माहिती घेऊया. हे भवानी मातेचं मंदिर. म्हणजे इतके दिवस लोक समजायचे राजाराम महाराजांची समाधी होती, ही नाही ना? ही नाही, भवानी मातेचं मंदिर आहे आतलं दिसतं ते गाभारा. मित्रांनो भवानी मातेचं मंदिर आहे आणि आता सध्या काम चालू आहे. भवानी मातेचं मंदिर समाधी इथं आहे. ते बघू शकतो तुम्ही. इथं पाठीमागे दिलेली राजाराम महाराजांची समाधी. काय बरं नक्की काय माहिती आहे? हिचं ते राहायला होते, इथं पाठीमागे त्यांचा वाडा होता. हा. ते आजारी असल्यामुळे ते इथंच निधन पावले ते राजाराम महाराज. पण खरं तर आपण बघायला गेलो तर राजाराम महाराजांचा सुद्धा खूप मोठा इतिहास आहे. ती समाधीची कुठेतरी डागडुजी झाली पाहिजे, पण ते आता कुठेतरी असं नुसतं पडल्यागत दिसतंय. काय बरं सांगाल? झालीच पाहिजे त्यांची डागडुग जी एवढ्या वर्षी ते इथं होती गडावरती, चांगली त्यांचं हे होतं. छत्रपती राजाराम महाराज छत्रपती संभाजी महाराजांचे बंधू आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांची समाधी आहे. आणि इकडे दिसतंय हे मंदिर आहे. म्हणजे ते पाठीमागे दिसतंय ते राजाराम महाराजांचा वाडा होता. आता या उन्हाळाभर जर तुम्ही उपासलंच नाही, उपासलं नाही तरी पाणी राहत. म्हणजे आता साधारण इथून किती किलोमीटर खाली नेलंय पाणी? 2-2.5 किलोमीटर पाणी असं खाली. इथून खाली गेलंय का? म्हणजे भरपूर पाणी, संपूर्ण उन्हाळाभर पुरतं म्हणाच पाणी. मित्रांनो बघू शकता तुम्ही गडावरचं हे पाणी. पण शेवाळ काढल्यानंतर संपूर्ण पाणी एकदम स्वच्छ आहे खाली. मग आता काढतच नाही का पाणी? नाही आता नाही काढत. आता तुमचं रोज चालू आहे पाणी आता? नाही, एकदम खाली एक छोटं टाकाय सुरून लावलेलं खणलेलं. इथून पडले 15 दिवस असतं पाणी. हो का? 15 दिवस टेन्शन. म्हणजे मोटर कोणची बारकीच का? दोन? याची बाकीचे 1.5 पाणी. किती वेळ लागतो टाकी भरायचे? ते रात्रभर चालू ठेवायला. एक दिवस हे पाणी का? मग तुम्ही समजा आता संध्याकाळचं चालू करून गेलं की सकाळला बंद करतात. आणि रातचा लाईटीने झटका बिटका मारल्या काय ऑटो बसवलेला? हे ना मोटर, पाण्याची मोटर आहे ना, त्यामुळे ते लाईट बिल गेली तर ते एलिमिटर म्हणजे होत हा चालू नाही होत. हे बघू शकता तुम्ही प्यायचं पाणी आहे. फुल आहे एकदम निव्वळ पाणी. हा हे बघू शकता तुम्ही एकदम निव्वळ पाणी आहे. हा पिण्यासाठी पाणी. ज्या ठिकाणी राजाराम महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणचं हे पाणी पिण्यासाठी. मित्रांनो आता शिवकालीन शंकराच्या मंदिरात जाऊया. मित्रांनो हे तुम्ही बघू शकता शिवकालीन मंदिर आहे कोंढाणेश्वरचं. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पूजेसाठी यायचे. चला तुम्हाला दाखवतो आतमध्ये. कोंढाणेश्वर हे गणपतीचं मूर्ती आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पूजेसाठी यायचे. मित्रांनो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज पूजेसाठी यायचे कोंढाणेश्वर. चला मित्रांनो तानाजी मालुसरे यांच्या समाधीकडे जाऊयात. लहान मुलं आलेली या किल्ल्यावर, त्यांना पण विचारूयात कुठून आल्यात. कुठून आलाय? कुठून आलाय? कुठला? सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यातून. नाथपुळा. गणपतीपुळा यालाच लागते. सर कुठून आलाय?
मेढा सातारा सावली तालुका हा. काय आज किती मुलं आलेली ती? जवळपास 200 मुलं आहेत. 200. लहान लहान मुलं आहेत सगळी किल्ला दाखवण्यासाठी आलेले आहेत. सर तुमचं नाव सांगा परत एकदा. समीर आगलावी. समीर आगलावी सरांनी मित्रांनो तानाजी मालुसरे यांच्या समाधीची भेट घेण्यासाठी आलेले आहेत तिथे. तानाजी मालुसरे यांची समाधी आणि तुम्ही बघू शकताय विद्यार्थी तानाजी मालुसरे यांची समाधी भेट देण्यासाठी आलेले आहेत. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. खरं तर प्रथम पूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांसाठी मी या ठिकाणी शिवमय अशा भगव्या शुभेच्छा देतो. आज आमची या ठिकाणी नवयुग तरुण मंडळ हनुमानवाडी गराडे यांची आज 43वा पर्व आहे. या 43व्या पर्वासाठी आम्ही आज पहाटे 5 वाजेपासून आमचे मूळ गाव गराडे या ठिकाणावरून या ठिकाणी सिंहगड या किल्ल्यावर आज या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे. आज या ठिकाणी आम्ही पूर्ण किल्ला पाहिल्यानंतर या ठिकाणी आज आम्ही परत ज्योत प्रज्वलित करून आमच्या गावी परतणार आहे. त्यानंतर गराडे गावात आमची मोठी प्रमाणात या ठिकाणी मिरवणूक असते. त्यानंतर या ठिकाणी महाराजांच्यावर व्याख्यान आणि विविध कार्यक्रम आमच्या गावामध्ये असतात. आणि आज या ठिकाणी मी सर्व शिवभक्तांना एवढंच सांगू इच्छितो, प्रत्येकाने बाळी घालणे किंवा चंद्रकोर लावणे यापेक्षा महाराजांचे आचार विचार अंगीकारावेत आणि महाराजांच्या आचार विचाराप्रमाणे या ठिकाणी वागावे असे आम्हाला वाटते. ज्याप्रमाणे हिरोजी इंदोलकरांनी रायगडासारखा महान किल्ला बांधला, पण त्या ठिकाणी इंदोलकरांनी फक्त एवढंच मागितलं की एका पायरीवर फक्त माझं या ठिकाणी नाव आपल्या सेवेसाठी ठाईत तत्पर हिरोजी इंदोलकर एवढेच टाकावे. पण या ठिकाणी आम्ही किल्ल्यावर पाहिले असता प्रत्येक ठिकाणी विविध प्रेमीयुगलांनी म्हणावं की कुणी महाराजांच्या या गड किल्ल्यांवर आपलं नाव कोरलेलं असतं, हे या ठिकाणी पाहण्या इतकं बरोबर वाटत नाही. त्याबद्दल एवढंच सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी एक काही का होईना एक काहीतरी महाराजांच्या किल्ल्यावर फक्त किल्ले अनुभवा, ते किल्ले या ठिकाणी वापरले गेले नाहीत पाहिजे एवढंच मला म्हणायचंय. राजमाता राष्ट्रमाता बाळासाहेब साहेबांचा बाळासाहेब साहेबांचा बाळासाहेब साहेबांचा महाराज गणपते गजपते गजपते सुवर्ण रत्न श्रीपते अष्टावतार जागृत अष्टप्रधान श्रेष्ठित नावालंकार मंडित शस्त्र सशस्त्र पारंगत राजनीती पुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर मराठाधिराज राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा राजा शिवछत्रपती महाराजांचा धर्मश्रेष्ठ मंडित ज्ञान गोविंद सर्जा रणतुरंगर धर्मवीर संभाजी महाराजांचा धर्मवीर संभाजी महाराजांचा धर्मवीर संभाजी महाराजांचा नमो पालके पते हरे हरे